तर मनसेने एकीकडे अंतर्गत सर्वे करत आपली तयारी सुरू असल्याचं दाखवून दिलेलं आहे, तर दुसरीकडे शिवसेना सुद्धा ठाकरेंची शिवसेना सुद्धा आम्ही तयारीमध्ये मागे नाही असं म्हणत याद्या लवकरच जाहीर होतील असं सुषमा अंधारेंनी सांगितलंय। चांगली गोष्ट आहे ना, त्यांनी तयारी सुरू केली पाहिजे, त्यांच्याकडे मुलाखती सुरू झाल्या पाहिजेत, जशा आमच्याकडे मुलाखती सुरू आहेत। अजून 2-3 दिवसामध्ये आमच्याकडचे जवळपास सगळे उमेदवारांची निश्चिती होईल आणि 2-3 दिवसामध्ये बऱ्यापैकी मुंबईतल्या सगळ्या ठिकाणच्या उमेदवारांचे गो अहेड दिलेले असतील। ज्या मनसेनं 227 जागांसाठी मुंबईमध्ये अंतर्गत सर्वे केलेला आहे आणि 125 जागांवरती आपली ताकद असल्याचं म्हटलंय, त्या मनसेची मुंबई महानगरपालिकेतली 2017 सालची आणि आताची स्थिती नेमकी काय आहे ती आपण पाहूया। 2017 साली मनसेचे 7 नगरसेवक विजयी झाले होते, त्यापैकी 6 नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सहभागी झाले, तर उरलेल्या एका नगरसेवकानं अलीकडे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। म्हणजे टेक्निकली मनसेकडे आत्ताच्या घडीला एकही नगरसेवक नाही। आणि या परिस्थितीमध्ये मनसे मतदार याद्यांच्या घोळावरनं कमालीची आक्रमक झालेली आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आता आक्रमक भूमिका घेत मतदार यादीतले विविध ठिकाणातले घोळ पुढे आणायला सुरुवात केली आहे आणि त्यातलं मोठं नाव त्यांनी घेतलंय ते आशिष शेलारांचं। आशिष शेलार यांच्या मतदारसंघात घोळ झाल्याचा आरोप संदीप देशपांडेंचा आहे। या संदर्भातली काही कागदपत्रे त्यांनी मांडली। परप्रांतीय महापौर करायचा म्हणून जास्तीत जास्त परप्रांतीय नावं यादीमध्ये समाविष्ट करण्याचा पराक्रम भारतीय जनता पक्षाकडून सुरू केला जातोय का, असा थेट सवाल संदीप देशपांडेंनी विचारलाय। ही उदाहरणादाखल तुम्हाला मी दाखवलेली आहे। याच्यापेक्षा मोठा घोटाळा हा शेलार साहेब यांच्या मतदारसंघात होतोय आणि परप्रांतीयांची नावं जाणीवपूर्वक या मतदार यादीत घुसवली जात आहेत, जेणेकरून यांचा जो डाव आहे परप्रांतीय महापौर करायचा त्याला बळ मिळावं याच्यासाठी हे धंदे चाललेले आहेत। भाजप नेते आशिषजी शेलार यांच्या मतदारसंघामध्ये दुबार नावं आहेत, त्यांच्या घराच्या बाजूला दुबार नावं आहेत म्हणून आशिषजींना दोष देण्याचा प्रयत्न संदीपजी देशपांडे करतायत। याऐवजी देशपांडे यांनी वरळी मतदारसंघामध्ये थोडं लक्ष दिलं असतं तर त्यांचा जास्त उपयोग झाला असता। आशिषजींच्या मतदारसंघामध्ये काय असेल तर त्याची रीतसर तक्रार निवडणूक आयोगाकडे निश्चित करा आणि एवढं लक्ष आपल्या वरळी मतदारसंघामध्ये दिलं असतं तर संदीपजी तुम्ही 3ऱ्या क्रमांकावर विधानसभेच्या निवडणुकीत गेला नसतात।